क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड 26 साठी तुमच्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात इझी वाला जो चॅप्टर राहणार आहे तो म्हणजे जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन मॅथ 2 चा. आता इथं मी तुम्हाला टॉप 10 वगैरे क्वेश्चन नाही देणार, फक्त 5 क्वेश्चन देणार आणि हे जर 5 क्वेश्चन तुम्हाला आले तर कन्फर्म तुम्ही आउट ऑफ मार्क घेऊ शकता. फक्त 5 क्वेश्चन बघा. मग सगळ्यात पहिला आहे कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी सिमिलर टू ट्रायंगल एलएमएन. आता याच्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का एकही पॉईंट कॉमन नाही आहे. एबीसी वेगळा आहे, एलएमएन वेगळा आहे. जेव्हा वेगळा राहते तेव्हा वेगळे ट्रायंगल बनवावं लागेल आपल्याला. इथं नो कॉमन पॉईंट, नो कॉमन पॉइंट, एकही पॉइंट कॉमन नाही आहे. वेगळे पॉइंट वेगळा ट्रायंगल लक्षात ठेवा. नेक्स्ट वाला राहणार आपल्याला कन्स्ट्रक्ट ट्रायंगल एबीसी सिमिलर ट्रायंगल पीबीक्यू. एबीसी आणि पीबीक्यू तुम्हाला सिमिलर ट्रायंगल काढायचा आहे. इथं जर पाहाल तुम्ही तर बी पॉइंट जो आहे तो कॉमन राहणार आहे. जेव्हा बी पॉइंट कॉमन राहतो तेव्हा असा एकाच्या आतमध्ये दुसरा ट्रायंगल बनतो. लक्षात ठेवा एक पॉइंट कॉमन आहे तर मग एकाच्या आतमध्ये एक ट्रायंगल. नेक्स्ट आपल्याला टँजेंट काढायचा आहे. कन्स्ट्रक्ट टँजेंट विदाउट युजिंग सेंटर, सॉरी विथ युजिंग सेंटर. जर विथ युजिंग सेंटर असेल तर तुम्हाला असा सर्कल आणि अशी एक तुम्हाला टँजेंट बनेल. डायरेक्ट तुम्हाला काढायचा आहे. नेक्स्ट आहे विदाउट युजिंग सर्कल, ते सेंटरचा टँजेंट काढायचा तुम्हाला. असा ट्रायंगल वाली डायग्राम बनेल. लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर लास्ट वाला क्वेश्चन राहणार आहे कन्स्ट्रक्ट टँजेंट फ्रॉम एक्सटेरियर पॉईंट. जर एक्सटेरियर पॉईंट असेल तर इथून तुम्हाला हा अशा प्रकारचा आर्क काढून तुम्हाला 2 टँजेंट काढायचे आहेत. हे जे होते हे 5 जर क्वेश्चन, 5 जर टॉपिक तुम्ही काढले सगळे क्वेश्चन सारखे राहणार आहे. फक्त तुम्हाला व्हॅल्यू चेंज राहील. एवढे जर 5 टॉपिक तुम्ही चांगल्या प्रकारे केले तर सगळेचे सगळे क्वेश्चन तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. आता हे क्वेश्चन तुम्हाला येत होते का तुम्ही पटकन कमेंट मध्ये सांगा. जर येत असेल तर यस म्हणून कमेंट करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. थँक्यू सो मच.